दुनिया एक सफर है बंदे, तेरा कहाँ ठिकाना है. कहे हर देव कहाँ से आया, कहाँ तुझको जाना है. जीवन एक प्रवास आहे. कोणता दिवस कसा येईल सांगता येणार नाही. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. क्षणाचाही भरोसा नसलेला मनुष्य जन्म जो की तुम्हाला आणि मला मिळालेला आहे. मग या जन्मामध्ये येऊन जर जीवनाचं सार्थक केलं नाही तर जीवन व्यर्थ व वाया गेल्यासारखं आहे. आपलं आयुष्य जर दुसऱ्याचे दोष काढण्यात, दुसऱ्याच्या चुका काढण्यात जात असेल तर आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. एक गृहस्थ डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरला सांगतो की माझ्या बायकोला काही ऐकायला येत नाही. डॉक्टर म्हणे, खरं सांगा तुमच्या बायकोला काही ऐकायला येत नाही की ती तुमचं ऐकत नाही. नाही म्हणे, तिला काही ऐकायलाच येत नाही. काहीतरी उपाय करा, काहीतरी विलाज द्या, काहीतरी औषध गोळ्या. डॉक्टर म्हणे, त्यांना घेऊन या. ते नाही नाही, ती काय येणार नाही, जे काय करायचं ते इथूनच करा. आता डॉक्टरला वाटलं याच्या कुठे नादी लागतात. ते म्हणे, एक काम कर, घरी जा आणि तुझ्या बायकोला किती लांबून ऐकायला येतं हे पाहून तपासून ये. सोपं आहे म्हणे. पळत पळत घरी गेला, दरवाजाची बेल वाजवली, मुलानं दार उघडलं. मुलाला विचारलं, आई कुठे आहे? मुलगा म्हणे, स्वयंपाक रूम मध्ये स्वयंपाक करते. तर यानं बाहेरूनच आवाज द्यायला सुरुवात केली. म्हणे, अगं भाजी काय केली? काहीच आवाज आला नाही, काहीच प्रतिसाद नाही. याला वाटलं बायकोला बाहेरच्या दारातून काही ऐकायला येत नाही. थोडं पुढे गेला, बेडरूमच्या दाराजवळ गेला, तिथून आवाज दिला. म्हणे, अगं भाजी काय केली? काहीच प्रतिसाद नाही, काहीच आवाज आला नाही. याला वाटलं बायकोला बेडरूमच्या दारातून सुद्धा ऐकायला येत नाही. आणखीन पुढे गेला, किचनच्या दाराजवळ गेला, तिथून आवाज दिला. म्हणे, अगं भाजी काय केली? काहीच आवाज आला नाही, काहीच प्रतिसाद नाही. याला वाटलं प्रकरण जरा गंभीर आहे, बायकोला किचनच्या दारातून सुद्धा ऐकायला येत नाही. आणखी पुढे गेला, बायको किचन मध्ये स्वयंपाक करत होती. बायकोच्या पाठीमागे जाऊन उभा राहिला आणि मोठ्याने आवाज दिला. म्हणे, अगं भाजी काय केली? आता त्या महिलेनं हातातली कढई दणकन खाली आदळली आणि म्हणाली, 4 वेळेस सांगितलं ना तुला बटाट्याची केली. काय झालं? 20 वर्ष झाले याला काही ऐकायला येत नव्हतं आणि हा म्हणायचा बायकोला काही ऐकायला नाही. दुसऱ्याचे तू दोष काढीशी, कळे ना काही तुझे तुला, मना अंतरी नसता प्रीती, राम भेटणे नाही. आयुष्य जर दुसऱ्याची चुकाच काढण्यात जात असेल तर हा परमात्मा कधी प्राप्त करणार आहात आणि या परमात्मा प्राप्त करून भक्तीला कधी सुरुवात करणार आहात? गालिब सारखी आपली अवस्था झालेली आहे. उमर भर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी और आईना साफ करता. दुसऱ्याचे दोष काढण्यात जर आयुष्य व्यतीत होत असेल तर आपल्या जीवनाचा उद्धार आपण कधी करणार आहोत? दुसऱ्याला जर वाईट म्हणत असू, दुसऱ्यामध्ये चुका शोधत असू तर आपल्याला आपल्या अंतर्मनामध्ये देखील डोकावून पाहण्याची आवश्यकता आहे. बुरा न देखने मैं चला, बुरा न मिलिया कोई, जो देखा अंदर झाक के मुझसे बुरा न कोई. ही वाईट व्यक्ती शोधायला निघालो होतो, पण वाईट व्यक्ती कुणीच मिळाला नाही. अंतर्मनात डोकावून पाहिलं तर माझ्यापेक्षा वाईट व्यक्ती दुसरा कुणी. हा जो देह मिळाला आहे त्या देहाचं सार्थक जर करून घ्यायचं असेल तर परमात्म्याची प्राप्ती करून भक्ती करावी लागेल. पण त्यासाठी ती भगवंताला भेटण्याची ओढ मनामध्ये यायला हवी, मनामध्ये ती ओढ निर्माण व्हायला हवी. भेटी लागे जीवा लागली ती आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. भगवंता प्राप्तीची ओढ मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय तो भगवंत आपल्याला मिळणार. जो भगवंत माऊली ज्ञानवरायांनी पाहिला, तुकोबरायांनी पाहिला. या भगवंताची ज्यावेळेस भेट झाली, हा भगवंत ज्यावेळेस ब्रह्मज्ञानाद्वारे माऊली ज्ञानेश्वरांनी पाहिला, त्यावेळेस माऊली म्हणाले की आजी सोन्याचा दिनो वर्ष अमृताचा दिनो, हरी पाहिला रे हरी पाहिला, ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी. हरीला पाहता येतं, हरीला दाखवणारा सुद्धा या जगामध्ये आहे. सद्गुरूच्या रूपांमध्ये जो विराजमान आहे, समर्थ असा सद्गुरू जो आहे तो या हरीला दाखवण्याचं कार्य आज जगतामध्ये करतात. ज्यावेळेस या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती, या ब्रह्मज्ञानाद्वारे या परमात्म्याची ओळख तुकाराम महाराजांना झाली, त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणाले की 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, विठू मज भेटला निराकार. याच परमात्म्याची प्राप्ती ज्यावेळेस मुक्ताईकडून चांगदेवाला होते त्यावेळेस मुक्ताई म्हणते की म्हणे मुक्ताबाई ऐक चांगदेवा, पाहून घे रोकडे जगामध्ये ब्रह्म दिसे.
या ब्रह्मज्ञानाद्वारे या परमात्म्याची प्राप्ती ज्यावेळेस रामदास स्वामींना झाली, रामदास स्वामी म्हणाले, जळी स्थळी काष्टी पाषाण, जो प्रभू भरला त्रिभुवनी, तो दाखविल या नयनी, तो सद्गुरू जाणा. नामदेव गाथेमध्ये देखील प्रमाण आहे, जो वरी नाही सद्गुरूचे सेवन, तो वरी नाम्याने स्वप्नीचे जन, माझे नाथ देव वंदन, सद्गुरू आज्ञा वाचून. बायबलमध्ये सुद्धा याचं वर्णन आहे की आवाज दिला तर आवाज ऐकायला येतो, दार वाजवलं तर दार उघडायला येते. कुराणमध्ये मोहम्मद पैगंबर म्हणतात की अल्लाह जरे जरे में अल्लाह, पत्ते पत्ते में अल्लाह, डाली डाली में अल्लाह, हजरे अल्लाह नाजिरे अल्लाह, शाख से भी करीब है अल्लाह. लेकिन जो अल्लाह ताला की बंदगी रखता है उसकी खिदमत में जाना होगा, त्याला शरण जावं लागेल, म्हणजे सद्गुरूला शरण जावं लागेल. सद्गुरू आपल्याला ज्ञानदृष्टी देऊन त्या परमात्म्याची ओळख करून देतात. या जगाच्या पाठीवर निरंकारी मिशन या परमात्म्याची ओळख करून त्या भक्तीला सुरुवात करण्यासाठी तो मार्ग आपल्याला दाखवित आहे. फक्त मनामध्ये तो भाव उत्पन्न होण्याची गरज आहे, त्या परमात्म्याच्या भेटीची ओढ लागण्याची गरज आहे. आणि या ठिकाणी त्याच परमात्म्याची ओळख करून दिली जाते जो गोऱ्या कुंभाराचे मूल वाचवायला आला होता, कबीराचे शेले विणायला आला होता, सावता माळ्याचा माळ पिकवायला आला होता, सेना नावासोबत दाढी करायला आला होता, मिरेचे विषाचे अमृत करायला आला होता, द्रौपदीचे वस्त्रहरण करते वेळी वस्त्र पुरवायला आला होता, एकनाथाच्या घरी पाणी भरायला आला होता, तुकोबाची गुरे राखायला आला होता, नामदेवाची खीर चाखायला आला होता. तोच भगवंत, तोच परमात्मा ब्रह्मज्ञानाद्वारे आज जगाच्या पाठीवर दाखवला जातो. फक्त भेटीची ओढ, भेटीची आस लागणे गरजेचं आहे. तुकाराम महाराज म्हणाले, राग आळवितो नाना, काय गातो हे कळेल, हाका मारी त्याच्या नावे, त्याचं गाव नाही ठावे. ज्याच्या नावाने हाका मारत आहेस त्याचं गावच माहिती नाही. नुसतं म्हणतोय तुझं सगुण म्हणून की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद. त्या निर्गुणाला पाहून घेतलंय का, हाही विचार करण्याची गरज आहे. ज्या देवाची भक्ती आपल्याला करायची आहे, ज्या देवाची पूजा आपल्याला करायची आहे, त्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे, त्याची ओळख असणं आवश्यक आहे. जिसकी भक्ति जिसकी पूजा उसका ज्ञान जरूरी है, कहे हरदेव पहिले ईश्वर की पहचान जरूरी. खऱ्या देवाची ओळख करूनच भक्तीला सुरुवात करता येईल.